गुड मॉर्निंग स्टुडंट्स. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स पाहिला होता. फॉर्म्युलेशन पाहिलं होतं त्याचं, दॅट इज मॅथमॅटिकल इक्वेशन फॉर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आज आपल्याला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स फॉर व्हॅरियस प्रोसेसेस ची स्टडी करायची. म्हणजे तोच फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स ज्याचं आपण फॉर्म्युलेशन केलं होतं, डेल्टा U इज इक्वल टू Q प्लस W. हा जो पाहिला होता आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ज्या फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचा आपल्याला व्हॅरियस प्रोसेसेससाठी यूज करायचा किंवा त्या व्हॅरियस प्रोसेसवर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आपल्याला अप्लाय करायचा. ओके, तर पहा, एक नंबर पाहायचा आपल्याला आयसोथर्मल प्रोसेस. आपण या अगोदर पाहिलेले व्हॉट इज मीन बाय आयसोथर्मल प्रोसेस. परत ध्यानात ठेवा, व्हॉट इज आयसोथर्मल प्रोसेस? द प्रोसेस ड्यूरिंग विच द टेम्परेचर ऑफ द सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट थ्रूआउट द चेंज इज कॉल्ड आयसोथर्मल प्रोसेस. अगोदर पाहिलेले आपण की ज्या प्रोसेस मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असतं त्या प्रोसेसला आपण आयसोथर्मल प्रोसेस म्हटलं होतं. आणि आयसोथर्मल प्रोसेस मध्ये जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल, ॲज टेम्परेचर इज कॉन्स्टंट, therefore delta U, that is change in internal energy, is equal to 0 असतं. हे पाहिलेलं आहे की आयसोथर्मल प्रोसेस मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असतं आणि टेम्परेचर कॉन्स्टंट असल्यामुळे चेंज इन इंटरनल एनर्जी, दॅट इज डेल्टा U, इज इक्वल टू 0 असतं. ओके, तर ही गोष्ट आपल्याला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये पुट करायची. पहा कि the first law of thermodynamics can delta U is equal to Q plus W. आता आपल्याकडे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आता आपल्याला तो कुठल्या प्रोसेसला अप्लाय करायचा? आयसोथर्मल प्रोसेस. तर आपल्याला माहिती आहे, बट इन आयसोथर्मल प्रोसेस डेल्टा U इज इक्वल टू काय असतं? 0. आपण ते आपल्याला माहिती आहे आयसोथर्मल प्रोसेस साठी डेल्टा U इज इक्वल टू 0. Therefore, हे इक्वेशन काय लिहू शकतो आपण? डेल्टा U ची व्हॅल्यू किती ठेवायची आपल्याला? 0 ठेवायची. ओके, therefore 0 इज इक्वल टू काय होईल तर Q प्लस W. ओके, W च्या फॉर्म मध्ये लिहिलं आपण त्याला, या इक्वेशनला आपण या फॉर्म मध्ये लिहू शकतो. W इज इक्वल टू Q इकडे पाठवलं काय होईल? मायनस W इज इक्वल टू मायनस. सो इट इज द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स फॉर आयसोथर्मल प्रोसेस. परत ध्यानात ठेवा काय केलं आहे आपण. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय आपल्याकडे? डेल्टा U इज इक्वल टू Q प्लस W. कुठल्या प्रोसेस साठी पाहिलं आपण? आयसोथर्मल प्रोसेस साठी. मग आयसोथर्मल प्रोसेस मध्ये आपल्याला माहिती आहे डेल्टा U इज इक्वल टू काय असतं? 0. मग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये आपण डेल्टा U इज इक्वल टू काय ठेवलं? 0 ठेवलं. सो देयरफॉर 0 इज इक्वल टू Q प्लस W. त्याला रिअरेंज केलं आपण तर W इज इक्वल टू मायनस Q. ओके, सो इट इज द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स फॉर आयसोथर्मल प्रोसेस. W is equal to minus Q. ओके, समजलं? नेक्स्ट आता 2 नंबर पहा, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स फॉर. आता आपल्याला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स हा ॲडियाबॅटिक प्रोसेस साठी पाहिजे. सेकंड, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस. आपण याच्या अगोदर ॲडियाबॅटिक प्रोसेस पाहिलेली. व्हॉट इज ॲडियाबॅटिक प्रोसेस? द प्रोसेस ड्यूरिंग विच देयर इज नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन द सिस्टम अँड इट्स सराउंडिंग इज कॉल्ड ॲडियाबॅटिक प्रोसेस. ज्या प्रोसेसमध्ये सिस्टम आणि सराउंडिंग्स दोन्हीमध्ये हीटचा एक्सचेंज होत नाहीये त्या प्रोसेसला आपण म्हटलं होतं ॲडियाबॅटिक प्रोसेस. अँड इन ॲडियाबॅटिक प्रोसेस आपल्याला माहिती आहे Q इज इक्वल टू काय असतं? 0. किंवा डेल्टा Q इज इक्वल टू काय असतं? 0 असतं. समजलं ना? सो इन ॲडियाबॅटिक प्रोसेस Q इज इक्वल टू 0. देयर इज नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन द सिस्टम अँड इट्स सराउंडिंग. त्याच प्रोसेसला आपण काय म्हणतो? ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणतो. मग आता या Q ची व्हॅल्यू 0 होईल. कशासाठी? फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस Q इज इक्वल टू 0 म्हणजे देयर इज नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन द सिस्टम अँड इट्स सराउंडिंग. माहिती आहे आपल्याला. आता पहा, सो अकॉर्डिंग टू द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय सांगतो आपल्याला? डेल्टा U इज इक्वल टू
Q प्लस W. ओके, पण ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये आपल्याला माहिती आहे, बट फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस Q इज इक्वल टू 0. ओके, Q च्या ठिकाणी जर आपण 0 ठेवलं तर देअरफॉर डेल्टा U याचे इक्वेशन काय लिहिलं बघा आपण, डेल्टा U इज इक्वल टू Q च्या आधी काय ठेवायचं 0 प्लस W. आता डेल्टा इज इक्वल टू Q 0 प्लस W म्हणजेच काय झालं, डेल्टा U इज इक्वल टू W. समजलं, डेल्टा U इज इक्वल टू W. जर दोन्ही साइडचे साइन चेंज केले आपण तर लिहू शकतो मायनस डेल्टा U इज इक्वल टू मायनस W. हेच आपण या फॉर्म मध्ये लिहिलं. याच इक्वेशनला डेल्टा इज इक्वल टू W, दोन्ही साइडचे साइड काय केले आपण चेंज, तर मायनस डेल्टा U इज इक्वल टू काय तर मायनस W. सो इट इज द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक प्रोसेस साठी काय, मायनस डेल्टा इज इक्वल टू मायनस W किंवा त्याला आपण म्हणतो डेल्टा U इज इक्वल टू W इज द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस. परत पहा, आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स ॲडियाबॅटिक प्रोसेस साठी यूज करायला, अप्लाय करायला. ओके, आपल्याला ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये the process during which there is no exchange of heat between the system and its surrounding is called adiabatic process. ओके, म्हणजे adiabatic process मध्ये सिस्टम आणि सराउंडिंग दोन्ही मध्ये हीट एक्सचेंज होत नाहीये, म्हणजे Q इज इक्वल टू काय असतं 0 असतं. ओके, मग आपण Q इज इक्वल टू 0 ही व्हॅल्यू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये काय करायला पुट करायला. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय सांगतो आपल्याला, डेल्टा U इज इक्वल टू Q प्लस W. बट adiabatic प्रोसेस साठी आपण Q इज इक्वल टू किती ठेवतो 0. म्हणून जर आपण Q च्या ऐवजी 0 ठेवलं, therefore delta U is equal to 0 plus W, म्हणजे काय delta U is equal to W. तेव्हा साइन चेंज केले दोन्ही साइडचे, तर मायनस डेल्टा U is equal to काय तर मायनस W. So it is the first law of thermodynamics for adiabatic process. ओके, नेक्स्ट थर्ड पाहायचं आपल्याला आता, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स फॉर आयसोकोरिक प्रोसेस. आपल्याला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स पाहायचा फॉर आयसोकोरिक प्रोसेस. तर आपल्याला माहिती आहे आयसोकोरिक प्रोसेस म्हणजे काय, द प्रोसेस ड्यूरिंग विच द व्हॉल्यूम ऑफ द सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट थ्रूआउट द चेंज इज कॉल्ड आयसोकोरिक प्रोसेस. पाहिलेलं आहे आपण अगोदर की ज्या प्रोसेस मध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हॉल्यूम कॉन्स्टंट असते त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, आयसोकोरिक प्रोसेस. ओके, द प्रोसेस ड्यूरिंग विच द व्हॉल्यूम ऑफ द सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट थ्रूआउट द चेंज इज कॉल्ड आयसोकोरिक प्रोसेस. मग आपल्याला माहिती आहे फॉर आयसोकोरिक प्रोसेस डेल्टा V इज इक्वल टू काय असतं 0. तर ही व्हॅल्यू आपल्याला यूज करायची. सो अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचे इक्वेशन काय आपल्याकडे, डेल्टा U इज इक्वल टू Q प्लस W. ओके, जर डायरेक्टली पाहिलं आपण डेल्टा V चं आणि फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं डायरेक्टली काहीच रिलेशनशिप नाही. ओके, पण आपण प्रेशर व्हॉल्यूम वर पाहिलं होतं. कुठलं वर पाहिलं होतं, प्रेशर व्हॉल्यूम वर. तेव्हा आपल्याला माहिती आहे बट W is equal to minus Px into delta V. इक्वेशन माहिती आहे आपल्याला, W is equal to काय minus Px into delta V. ही व्हॅल्यू W ची इथे आपण जर पुट केली तर काय भेटलं आपल्याला पहा, therefore delta U is equal to Q ला Q आपण as it is ठेवू. ओके, W ची व्हॅल्यू काय आहे minus Px into delta V. आपण ठेवले इथे मायनस Pex into डेल्टा V. ओके, Pex किंवा याला आपण Pext एक्सटर्नल प्रेशर म्हणतो. Pext म्हणजे काय, एक्सटर्नल प्रेशर. ओके, ध्यानात ठेवा काय केलं आपण, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय सांगतो आपल्याला, डेल्टा U इज इक्वल टू Q प्लस W. ओके, आपण कुठला इक्वेशन यूज करायला, आपल्याला माहिती आहे W इज इक्वल टू मायनस Px into डेल्टा V. जर आपण ही W ची व्हॅल्यू इथे पुट केली तर डेल्टा U इज इक्वल टू Q मायनस Pext into डेल्टा V. ओके, आता ध्यानात ठेवा व्हॉल्यूम डेल्टा V कुठल्या प्रोसेससाठी पाहिलं आपण, आयसोकोरिक प्रोसेससाठी डेल्टा V इज इक्वल टू काय असतं 0. मग जर डेल्टा V 0 असेल तर त्या 0 ने आपण या एक्सटर्नल प्रेशरला मल्टिप्लाय केलं तर हे दोन्ही 0, दोन्हीचं प्रोडक्ट काय असणार आहे 0 होणार आहे. मग पहा
but as डेल्टा व्ही इज इक्वल टू 0, की आता जर या इक्वेशन मध्ये आपण डेल्टा व्ही का 0 ठेवायला, कारण प्रोसेस कुठली आयसोकोरिक प्रोसेस. ओके, डेल्टा व्ही ची व्हॅल्यू काय ठेवली 0. जर डेल्टा व्ही 0 असेल तर 0 इनटू एक्सटर्नल प्रेशर Px हे टोटली काय होईल 0 होईल. देयरफॉर डेल्टा U इज इक्वल टू Q. एवढंच राहील. व्हॉल्यूम किती, व्हॉल्यूम चेंज काय आहे 0 आहे. एक्सटर्नल प्रेशर किती असेल तर दोन्हीचा प्रोडक्ट व्हॉल्यूम 0. डेल्टा व्ही 0 असल्यामुळे दोन्हीचं प्रोडक्ट काय आहे 0 आहे. मग इथं जर 0 ठेवलं तर डेल्टा U इज इक्वल टू काय आहे Q. सो डेल्टा U इज इक्वल टू Q. सो व्हॉट इज डेल्टा U? चेंज इन इंटरनल एनर्जी. व्हॉट इज Q? इट इज हीट एक्सचेंज. ओके, पण हा हीट एक्सचेंज इंटरनल एनर्जीच्या चेंजच्या इक्वल यायला, परंतु कधी यायला जेव्हा सिस्टमची काय 0 असते, डेल्टा व्ही काय असते 0, म्हणजे व्हॉल्यूम एक्सचेंज होत नाहीये. म्हणून आपण इथं QV लिहितो. ओके, Q म्हणजे हीट एक्सचेंज आणि QV म्हणजे हीट एक्सचेंज ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. हीट एक्सचेंज ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. समजलं? सो इट इज द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स फॉर कुठल्या प्रोसेससाठी, आयसोकोरिक प्रोसेस. ध्यानात ठेवा, आयसोकोरिक प्रोसेस म्हणजे या प्रोसेस मध्ये व्हॉल्यूम काय असते कॉन्स्टंट. त्या प्रोसेसला आयसोकोरिक प्रोसेस म्हणतो. व्हॉल्यूम कॉन्स्टंट म्हणजे डेल्टा व्ही इक्वल टू काय असते 0. फर्स्ट लॉ असा काय सांगतो, डेल्टा U इक्वल टू Q प्लस W. W ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, W इक्वल टू काय असतं -Px इनटू डेल्टा व्ही. प्रूव्ह केलेलं इक्वेशन अगोदर. ओके, ती व्हॅल्यू इथं पुट केली आपण, तर डेल्टा U इज इक्वल Q ला Q ॲज इट इज. Q W ची व्हॅल्यू ठेवली आपण -Px इनटू डेल्टा. पण आपल्याला माहिती आहे आयसोकोरिक प्रोसेस साठी डेल्टा व्ही काय आहे 0 आहे. सो ॲज डेल्टा व्ही इज इक्वल टू 0, जर डेल्टा व्ही 0 असेल तर 0 इनटू Px हे दोन्ही प्रोडक्ट काय होईल 0 होईल, म्हणजे डेल्टा इज इक्वल टू काय राहतं QV राहतं. ओके, डेल्टा व्ही म्हणजे इंटरनल एनर्जीचा चेंज आणि Q म्हणजे हीट एक्सचेंज. परंतु कधी हा जर डेल्टा व्ही काय असेल 0, म्हणून आपण QV लिहिलं, हीट एक्सचेंज ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ओके, समजलं? ओके, रिमेनिंग पार्ट वी विल कंटिन्यू इन द नेक्स्ट लेक्चर. राहिलेलं जे आपण ते पुढच्या लेक्चर मध्ये कंटिन्यू. ओके.